रविवारी रात्री 9 वाजता नवी पेठ परिसरातील गुरु नानक शॉपिंग सेंटर समोर जलवाहिनी फुटली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन केलं जातं। अशातच ऐन होळी सणा दिवशी रात्री अचानक जलवाहिनीला गळती लागली। हे दृश्य पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। एकीकडे महापालिकेकडून पाणी बचतीचं आवाहन शहरवासियांना करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मात्र जलवाहिनी फुटल्यानं पाणी वाया जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत। वारंवार पाणी गळती होत असल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजू पुकाळे आणि भाजपचे कार्यकर्ते किरण पवार यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। एकीकडे उन्हाळ्याची तीव्रता असताना आणि सोलापूर शहराला होणारा पाणी पुरवठा 4 दिवसाड 5 दिवसाड, परंतु सोलापूर शहराच्या काही भागामध्ये अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीचे कामं जे भोगस कामं झाले, त्यामुळं अनेक ठिकाणी पाण्याची पाईपलाईन लिकेज झालेलं असताना सुद्धा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे पूर्णपणे त्या कामाकडे दुर्लक्ष आहे। आज सोलापूर शहराच्या मुख्य बाजारपेठ नवी पेठच्या प्रवेशद्वारावर म्हणजे जे गुरु नानक सिंधू शॉपिंग सेंटर आहे, त्या भागातील रोडवर पाईपलाईन पाण्याची फुटली म्हणून मी घरी जात असताना पाहिलं असताना आज 1000 लिटर पाणी जवळ 1 तास झालं या ठिकाणी वाया जात आहे। की गुरु नानक शॉपिंग सेंटर येथे 4 इंची पाण्याची लाईनचं टोपण निघालं असं लगेच संबंधित अधिकारी असतील आमचे पाटील साहेब किंवा विपत साहेब किंवा चावीवाल्यांना लगेच फोन करून बोलवून संबंधित माहिती दाखवली व त्यांनी लगेच आता काम चालू केलेले आहे। कारण की आता जर लाईन चालू म्हणजे आज रविवारचा दिवस आहे आणि पाणी वाया जात आहे, ह्याची पण आम्ही खंत हे करतोय, पण ह्याच्या अगोदर पण जी लाईनची कामं आहेत, ज्यांना बूस लावलं जातं, जे लाकडी खुर्च्या लावल्या जातात, त्या माझ्या आयुक्तांना विनंती आहे की सर्व लाकडी खुर्च्या काढून त्याला बंद प्लेटा लावावी ही माझी पाणी पुरवठा अधिकारी व आयुक्तांना विनंती आहे।